परमिट दिले पण स्टँड कुठे? प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे टॅक्सी चालक रस्त्यावर. ठाणे जिल्ह्यातील कसारा शहापूर परिसरात टॅक्सी व्यवस्थापनाचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालला असून प्रशासनाच्या विस्कळीत नियोजनामुळे प्रवासी चालक आणि स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत. परिवहन विभागाकडून मोठ्या प्रमाणात टॅक्सी परमिट दिले जात असताना त्या टॅक्सीसाठी अधिकृत टॅक्सी स्टँड कोणतीही ठोस व्यवस्था नसल्याचे चित्र समोर आले आहे. परिवहन विभागाकडून टॅक्सी चालवण्यासाठी कायदेशीर परवानगी दिली जाते, मात्र टॅक्सी उभी करण्यासाठी जागा निश्चित करण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासन आणि ट्रॅफिक पोलीस यांच्यावर असताना त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. आणखी धक्कादायक बाब म्हणजे कसारा रेल्वे परिसरात आधीच प्रवाशांच्या सोयीसाठी बस स्थानकाची व्यवस्था करण्यात आली, मात्र काही काळानंतर त्याच ठिकाणी रेल्वे प्रशासनाने अचानक पे अँड पार्क सुविधा सुरू केली. त्यामुळे बस वाहतूक विस्कळीत झालीच, पण टॅक्सी चालकांसाठी उपलब्ध असलेली जागाही नाहीशी झाली. त्यामुळे टॅक्सी चालकांना अक्षरशः रस्त्यावर गाड्या उभ्या कराव्या लागत आहेत. बाजारपेठ, बस स्थानक परिसर आणि मुख्य रस्त्यावर टॅक्सींचे अनधिकृत रांग लागत असून त्यामुळे वाहतूक कोंडी, अपघाताचा धोका आणि प्रवाशांची प्रचंड गैरसोय निर्माण झाली आहे. स्थानिक नागरिकांचा संतप्त सवाल आहे की रेल्वे प्रशासन बस स्थानक काढून पे अँड पार्क करते, पण टॅक्सीसाठी पर्यायी व्यवस्था का नाही? एकीकडे परिवहन विभागाकडून परमिट देत आहेत, तर दुसरीकडे रेल्वे प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था कोणताही समन्वय साधत नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. या तिघांच्या विसंगत निर्णयाचा फटका मात्र सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. सामान्य नागरिकांच्या मते रेल्वे प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि वाहतूक विभाग यांनी एकत्रित नियोजन करून तात्काळ अधिकृत टॅक्सी स्टँड निश्चित करणे गरजेचे आहे. अन्यथा कसारा परिसरातील वाहतूक व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आता तरी प्रशासन जागे होऊन ठोस निर्णय घेणार की नागरिकांना अशाच गोंधळलेल्या व्यवस्थेचा सामना करावा लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. न्यूज रिपोर्टर किशोर भोईर, मशाल न्यूज, कसारा.